मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे, हा महाराष्ट्र. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा मोठ्या प्रमाणात तापलेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी अबकड असं वर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी मातंग समाजाकडनं करण्यात येत आहे. तर त्याचसोबत मित्रांनो, इतर एससी समाजामध्ये ज्या काही 59 जाती येतात त्यापैकी 58 जातींचं म्हणणं आहे की या ठिकाणी ज्या कुठल्या प्रकारचं उपवर्गीकरण करू नये आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मोर्चे आंदोलने निघत आहे आणि सर्व दोन्ही समाजांकडनं किंवा दोन्ही वर्गांकडनं ज्या मोठमोठे आंदोलने उपोषण केली जात आहे. आता आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होईल का नाही होईल हा येत्या काळामध्ये समजणारा भाग आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेईल ही महत्त्वाची भूमिका असेल. परंतु या सर्व गोष्टी घडत असताना तुम्ही जर कुठल्या महापुरुषावरती चिखलफेक करताय किंवा कुठल्या महापुरुषाला तुम्ही कमी लेखण्याचं काम करताय तर यावरनं तुमची विचारधारा किंवा तुमची पातळी या ठिकाणावरनं दिसून येते. तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालेलं असेल किंवा तुम्ही का समोर जात नाही यावरनं दिसून येतं. मित्रांनो, एखादा आंदोलन मोर्चा चालू असेल, त्या आंदोलन मोर्चामध्ये तुमच्या काय मागण्या आहेत किंवा तुम्हाला काय हवं या ठिकाणी तुम्ही बोलायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिव शाहू फुले यांचं अस्तित्व नाकारणार असाल तर तुमच्या त्या मोर्चाचं अस्तित्व उरत नाही. कारण हा महाराष्ट्र कालही त्यांचा होता, आजही त्यांचा आणि उद्याही त्यांचाच राहणार आहे. त्या उलट तुम्ही जर तुमच्या मोर्चामध्ये म्हणत असाल की हा महाराष्ट्र टिळकांचा आहे किंवा सावरकरांचा आहे तर तुमच्या विचारधारेची कीव येते आणि हे स्पष्टपणे तयार होतं की तुम्ही त्या ठिकाणी RSSने उभे केलेले लोक आहात हे यावरनं दिसून येतं. तर काल मित्रांनो, या ठिकाणी ज्या 2 जातींचे मोर्चे निघाले होते, म्हणजे 2 प्रवर्गांचे मोर्चे निघाले होते. एक मातंग समाजाचा मोर्चा निघाला होता. त्यामध्ये एक प्रकारे असं सांगण्यात आलं की हा जो महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचा नाही तर हा जो आहे सावरकर टिळकांचा आहे असं मातंग समाजाचं म्हणणं आहे. आणि त्याच ठिकाणी त्या अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या घोषणा देत होत्या. परंतु तोच मातंग समाज ही गोष्ट विसरून जातो की अण्णाभाऊ साठे हे जे आहेत त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला सुरुवात केली होती आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर विचारधारेचे होते. तर त्याचसोबत मित्रांनो, भोकरदन या ठिकाणी दुसरा मोर्चा निघाला होता. आंबेडकरी समाजाकडनं हा मोर्चा काढण्यात आलेला होता. हातामध्ये निळे झेंडे घेऊन त्या ठिकाणी जे आहे लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही महापुरुषाला कमी लेखण्याचं काम किंवा कुठल्याही महापुरुषाच्या विरोधात त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा दिल्या गेल्या नाही. त्या उलट त्यांनी त्या ठिकाणी जे आहे आरक्षण उपवर्गीकरण झालं तर त्याचा तोटा किंवा फायदा किंवा नुकसान काय आहे या संपूर्ण गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर 2 प्रवर्गांचे मोर्चे निघताय, एका ठिकाणी तुम्ही महापुरुषांना कमी लेखताय आणि दुसऱ्या ठिकाणी फक्त आरक्षण उपवर्गीकरणाबद्दल बोललं जातंय तर यावरनं दोन्ही गोष्टींची त्या ठिकाणी वैचारिक पातळी आपल्या लक्षात येते. तर यावरनं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कीर्तीचे बुद्धिमान असलेले लोक तुमचा विरोध करतायत हे लक्षात ठेवा. जागतिक कीर्तीचे बुद्धिमान असलेले ब्रँड असलेले लोक तुमचा विरोध करतायत आणि त्या ब्रँडला तुम्ही खांद्यावर घेऊन तुमचं आयुष्य समर्पित करतायत. काय म्हणणार या गोष्टीला? काय म्हणणार या गोष्टीला? ज्यांचा गाडा तुम्ही तुमच्या खांद्यावर वाहताय ते तुमच्या नळीवर पाय द्यायला निघेल. किती दिवस त्यांचा गाडा वाहणार आहे तुम्ही? किती दिवस त्यांच्या नावाचा उडवून करणार आहे? यांनी दिलं त्यांनी दिलं मात्र समाजावर उपकाराची भाषा करून मात्र समाजाला गाडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात रोखलं जात आहे. महाराष्ट्रात मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे, हा महाराष्ट्र